तर शेतकरी मित्रांनो, या कृषी प्रदर्शनामध्ये प्रमुख आकर्षकामध्ये असलेलं हे आर्डोर सेटचा विक्रम 77 पपईची त्या ठिकाणी व्हरायटी आहे. कधी ह्या व्हरायटीचं महत्व काय, व्हरायटी नेमकी कशी मार्केटमध्ये आणली आणि ह्या व्हरायटीमध्ये स्पेशल काय, चला त्यांच्याकडून जाणून घेऊया. कुठली विक्रम 77? काय डंक मारून आहे आर्डोर सेटचं? तिकडे तुमचं झेंडू आहे, इथं इकडे हे 3 ठिकाणी आपलं प्लॉट आहे. व्हेजिटेबलचा प्लॉट खाली आहे. हा, काय विक्रम 77 मध्ये काय आकर्षक काय आणि किंवा काय स्पेशल काय आहे? त्याच्यामध्ये काय आहे सर, आपण पपईमध्ये आजपर्यंत वेगवेगळे हायब्रिड बघितले असेल तुम्ही, वेगवेगळं देशी वाण पण लावले असतील. त्याच्यामध्ये नवीन हायब्रिड आहे आर्डोर सीडचं विक्रम 77. हे तुम्ही बघू शकताय, सेटिंग बघू शकताय. याच्यामध्ये विशेष सांगायचं झालं तर याच्यामध्ये तुम्हाला मेल नर हे काही येणार नाही प्लॉट मध्ये, त्याची गॅरंटी कंपनी घेते. एक पण येणार नाही? एक पण येणार नाही. कसं काय येणार नाही? पण हे हायब्रिड आहे, क्रॉसिंग केलेलं आहे, त्यामुळं ह्याच्यामध्ये नर येत असतो. हे फोनला नर येत नाही. हा बर. वायरसाठी वायरसाठी एकदम दणकट आहे सर. शेतकऱ्यांनी जर व्यवस्थित ही केलं तर वायरस अजिबात येत नाही याच्यामध्ये. आणि याच्यामध्ये किपिंग क्वालिटी तुम्हाला बघायचं, साल जाड आहे सर. साल जाड असल्यामुळे आमच्या ट्रान्सपोर्टला 5 ते 6 दिवस दिल्लीपर्यंत जाईपर्यंत मालाला काही प्रॉब्लेम येत नाही. आणि एक झाड किती उतरते? एक झाड 70 ते 80 किलो 90 किलो पर्यंत माल येते. 90 किलो पर्यंत? 90 किलो. एकरात किती झाडं बसतात? एकरात 1000 ते 11 झाडं बसवतो आपण. 8x6 स्पेसिफिक अंतर काळ्या जमिनीवर. त्याच्यानंतर जर जमीन हलकी असेल तर 7x6 अंतर कमी करू शकतो त्यानुसार आपण. बर. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे शेतकरी मित्रांनो, संपूर्ण कृषी 2025 मध्ये फक्त हाच पपईचा त्या ठिकाणी प्लॉट तुम्हाला बघायला भेटेल. ह्या विक्रम 77 बद्दल सांगायचं मागच्या सर आणि सांगायचं झालं तर आजपर्यंत पपईचा वाण कृषी प्रदर्शन मध्ये लावणारी पहिली कंपनी आपलीच आहे, आर्डोरची. तर सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, या पद्धतीने या पपई बद्दल जर व्हरायटी विचारली किंवा ही विक्रम 77 व्हरायटी काय आहे खास, तर या ठिकाणी सांगण्यात येईल की नराची गॅरंटी त्या ठिकाणी एक सुद्धा नर तुमच्या बागेमध्ये या ठिकाणी येणार नाही. सर्वात महत्वाचं म्हणजे या ठिकाणी असलेली किपिंग क्वालिटी हे 4 ते 5 दिवस लांबच्या मार्केटला जाते, दिल्लीच्या मार्केटला ठिकाणी जाते. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे वायरससाठी दणकट आहे. अजून माहिती यांच्याकडनं विचारली तर फळ कितीपर्यंत जाते, तर 1.5 ते 2 किलो पर्यंत यांचं त्या ठिकाणी विक्रम 77चं फळ होते. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ह्या झाडाला जसं फळ आहे तसं संपूर्ण तुम्हाला प्लॉटमध्ये त्या ठिकाणी फळ त्या ठिकाणी बघायला मिळेल. सर्वात महत्वाचं म्हणजे शेतकऱ्यांना जर पपई लावायची असेल तर विक्रम 77चा नक्की विचार करू शकता.